भीषण अपघात, मोकाट डुकरामुळे ऑटो उलटला, एका मजुराचा मृत्यू, अनेक जखमी. पातूर तालुक्यातील पांगरताटी परिसरातील घटना. रोजगार हमी योजनेच्या कारभारावर संताप. पातूर प्रतिनिधी. पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावंडगाव पांगरताटी परिसरात मंगळवारी 3 मार्च पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटोसमोर अचानक मोकाट डुक्कर आल्याने झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून अनेक मजूर जखमी झाले आहेत. नेमकी घटना काय? पांगरताटी येथील मजूर नेहमीप्रमाणे रोजंदारीसाठी पहाटे ऑटोने बाहेरगावी जात होते. गावंडगाव येथील पुलाजवळ पोहोचले असता अचानक एक मोकाट डुक्कर ऑटोसमोर आले. डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो रस्त्याच्या कडेला जोरदार पलटी झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले. मदत आणि उपचार. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र राजू दामू जाधव पांगरताटी या गंभीर जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. इतर काही मजुरांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते. प्रशासकीय कारवाई. घटनेची माहिती मिळताच चांदी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र मोकाट जनावरांच्या वाढत्या त्रासामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रोजगार हमीचा फज्जा. मजुरांवर स्थलांतराची वेळ. या अपघातामुळे पातूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या रोहयो ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. कागदोपत्री उपस्थिती. ग्रामीण भागात मजुरांची केवळ कागदावर हजेरी दाखवून देयक लाटले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाचा अभाव. स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने मजुरांना रोजगारासाठी जीव धोक्यात घालून बाहेरगावी भटकंती करावी लागत आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच मजुरांना हा प्रवास करावा लागला आणि ही दुर्घटना घडली, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. जर गावातच काम मिळाले असते तर आमच्या मजुरांना पहाटेच अशा प्रकारे बाहेर जाण्याची वेळ आली नसती. प्रशासनाचा निष्काळजीपणा या अपघाताला जबाबदार आहे.